आपण बालकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा संदर्भात आज या ठिकाणी थोडासा हा जो घटक आहे या घटकावर मार्गदर्शन होणार आहे. आणि मला सहज हा घटक घेण्या अगोदर रात्री असं एक मी वाचत होतो आणि सहज कल्पना सुचली की आपण अशा पद्धतीने जसं आपण शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या रीतीने तो घटक समजेल त्या पद्धतीने मी हा विचार केला आणि झेरॉक्स काढून आणले. बघा आपल्या समोर 3 चित्र आहेत. या तिन्ही चित्रामध्ये 6 ते 14 गटातील बालक आहेत आणि ते शाळेत जाणार आहेत. परंतु तिन्ही चित्र हे वेगवेगळे फरक आहे, डिफरन्स आहे. हा का डिफरन्स आहे तिन्ही चित्रामध्ये कोणी सांगू शकेल का? तुम्ही सर काय फरक होता? पुढे समोर जा सर. एकंदरीत तिन्ही चित्रांचा विचार करायला गेला तर इकडचं जे चित्र आहे ते बालमजुरी जी काही बालमजुरी मुलांचा 10 ते 14 वर्षाच्या आधी विद्यार्थ्यांकडून बालमजुरी करून घेतली जाते. त्यानंतर दुसरे जे चित्र ते सामाजिक एक सोशल हॅरेसमेंट, लहान मुलांच्या पिळवणूक असते किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार असतात त्याबाबतचं चित्र आहे. आणि तिसरं जे चित्र आहे ते या दोन्ही चित्रांच्या वेगळं जो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो त्या चित्रामधून दिसतोय. एक स्वातंत्र्य, मुलांना स्वातंत्र्य मिळालंय आणि त्यांना एन्जॉय करायचंय या प्रकारचे ते चित्र आहे. तर या तिन्ही चित्रामधून तिसरं चित्र आहे मुलांना जर समजा त्यांना स्वातंत्र्य दिलं, त्यांच्या मनाप्रमाणे वागायला राहायला वेळ दिला, जागा स्पेस मिळवून दिला तर मूल स्वतःहून खूप काही शिकू शकते. आणि आपण जे एका चौकटीमध्ये राहून चौकटीमध्ये ठेवून विद्यार्थी जेवढा करू शकत नाही तेवढा चौकटीच्या बाहेर विद्यार्थ्याला ठेवून तो करू शकतो. तेवढी त्याची क्षमता लक्षात येते. आणि म्हणून त्या मुलांना मोकळेपणा दिला पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि बालमजुरी हे रोखणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी जर समजा 6 ते 14 वयोगटातील एखादा विद्यार्थी हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करत असेल तर त्या ठिकाणी जे आपण आपली एक जबाबदारी आहे शिक्षक म्हणून तो विद्यार्थी कुठला बी असू द्या आपण त्या ठिकाणी त्याची पालकाची भेट घेऊन तो शाळेपासून का दूर आहे विचारपूस करून तो शाळेमध्ये कसा दाखल होईल, शाळेमध्ये कसा शिकेल आणि टिकेल याबाबत आपण शिक्षक म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. सर अगदी मला जे उत्तर अपेक्षित होतं अगदी बरोबर ते त्या चित्रांच्या क्रमानुसार जसं चित्र आहे त्या चित्राचं वर्णन आणि जी परिस्थिती आहे खरोखर माणसं अनुभवाने खूप मोठी होतात. जे अनुभवाने आपल्यापेक्षा आपली सर्विस काही नाही परंतु आपल्यापेक्षा जे वयाने ज्येष्ठ आहे त्यांचा अनुभव हा मोठा असतो. ही अनुभव असलेले व्यक्ती चित्र बघून लगेच वर्णन करू शकतात. खरोखर सर अतिशय सुंदररित्या या ठिकाणी या चित्राचं वर्णन केलेलं आहे. तर आजचा जो घटक आहे बालकांचे हक्क आणि सुरक्षितता बघा या चित्रामध्ये सरांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे परंतु आणखी मी थोडासा वेगळ्या पद्धतीने जरा सांगतो. जे पहिले चित्र आहे हे बालमजुरीचेच आहे परंतु यांना कायद्याचा आश्रय घेणारी मुलं आहेत. आश्रय पाहिजे यांना कायद्याचा काय आश्रय भारतीय राज्यघटनेने काही घटना लिहून ठेवलेली आहे. तर ही जी स्थलांतरित मुलं आहेत बालमजुरी करणारी मुलं आहेत या मुलांसाठी कायद्याचा आश्रय घेणारे जे आश्रय घेण्यासाठी मुलं आहेत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. आणि जे दुसरं चित्र आहे या दुसऱ्या चित्रामध्ये ही मुलं अत्याचारामध्ये अडकलेली आहे. त्यांना आपण म्हणतो कायदेशीर ही लढत आहे, कायदेशीर लढत आहे. आपण म्हणतो मोठी माणसं काहीतरी गुन्हा करतात आणि ते जेलमध्ये जातात, तुरुंगात जातात. पण तसं नाही, लहान मुलं सुद्धा शहरामध्ये छोटे मोठे गुन्हे करतात आणि
त्यांना अशा पद्धतीने त्या आत गेल्यानंतर ती कमिटी जी यंत्रणा आहे त्याला स्वतंत्र अशी यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेच्या मार्फत पण सगळी देखरेख चालत असते आणि ही मुलं कायद्याशी झुंज देत असतात. तर जी यंत्रणा त्यांच्यासाठी नेमलेली आहे शासनाने, ती यंत्रणा त्यांना त्यांचे हक्क असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, त्यांचे शिक्षण असेल यापासून त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. मग त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी का प्रयत्न करत असते